पण आणले, सचिव पण आणले होते. मग हे का आणले होते? मंत्री आणले, आमदार पण आणले की जे कायदा पारित करते ते, मग का आणले होते? मग जर ते टिकत नसत तर आमची पूर्वीची मागणी आहे, 29 ऑगस्टचं आमची जी मागणी आहे आणि जे भाषण आहे आमचं, त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे, मराठा आणि कुणबी एक आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. कशाला अंमलबजावणी करता? सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीमध्ये 83 क्रमांकाला कुणबी मराठ्यांची पोटजात कुणबी होती, तसे बाकीची जी झालेली 180 जाती घातल्या. त्याच्यानंतर आता 350-400 जाती झाल्या, पोट जाती म्हणून घेतल्या. त्यांचा तर कसलाच पुरावा नाही, फक्त सगळ्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना आत घेतलं गेलं ओबीसी आरक्षणात. कुणबी मराठ्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. त्याच मागणीवरती आता ठाम व्हायला लागलो आम्ही. आमचीच मागणी द्या. मग काय आम्हाला फसवायला त्यावेळेस जे जाणले होते का, त्यावेळेस आम्हाला फसवायला मग असं काय तो शब्द काढायला लावला? मग आता जर तुम्हीच म्हणायला लागले टिकणार नाही तर देऊच नका, आम्हाला नकोच ते. आमची जी सरसकट मागणी ती द्या. कुणबीची तुमची व्याख्या काय आहे? कुणबी म्हणजे कोण? कुणबी म्हणजे आता सरकारनं काय ठरवली? मला तुमची व्याख्या. हे बघा, माझ्या व्याख्याला किंमत नाही, कायद्याच्या व्याख्याला किंमत आहे. तुमच्या आणि माझ्या मताला इथं किंमत नाही. माझं मत काय आणि तुमचं मत काय, इथं त्याला किंमत नाही. जर व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले असं जर मंडल कमिशनचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे, तर मग कुणबींचा व्यवसाय काय? शेती. आमचा व्यवसाय काय? शेती. कशावर दिलं तुम्हीच सांगा मग आम्हाला. ओबीसींना आरक्षण कशाच्या आधारावर आम्ही पूर्ण करून दाखवतो. सोडून द्या आमच्या मनात काय आहे ती.